नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अभिनव स्टडीज चॅनलवर जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांच्या PDF नोट्स आता आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी आपल्याला करायचं आहे, अभिनव स्टडीज चॅनलवरील ज्या व्हिडिओच्या नोट्स आपल्याला पाहिजे असतील त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल ID टाईप करून आम्हाला पाठवायचा आहे. त्या ईमेल ID वरती आम्ही आपल्याला 1 दिवसाच्या आत PDF नोट्स पाठवून देऊ. आता पाहू आजच्या भागाविषयी. आजचा आपला पर्यावरण शास्त्राचा दुसरा भाग. या भागात आपण पाहणार आहोत परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम याविषयी माहिती. परिसंस्था ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? इकोसिस्टीम हा इंग्रजीतील शब्द, याचं उगमस्थान काय आहे? परिसंस्था म्हणजे नक्की काय? परिसंस्थेची संरचना कशी असते? परिसंस्थेचे 2 घटक उत्पादक आणि भक्षक म्हणजे नेमकं काय? परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा कुठून कुठे होतो? द्रव्याचे चक्र म्हणजे काय? अन्नसाखळी, अन्नजाळे आणि अन्नस्तूप म्हणजे काय? या सर्वांविषयी आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम ही संकल्पना सर्वप्रथम ब्रिटिश शास्त्रज्ञ सर आर्थर जी टान्सले यांनी 1935 मध्ये मांडली. परिसंस्थेचा इंग्रजी शब्द आहे इकोसिस्टीम आणि इकोसिस्टीम हा शब्द इको आणि सिस्टीम या 2 शब्दांपासून बनलेला आहे. इको म्हणजे अधिवास व सिस्टीम म्हणजे व्यवस्था. पर्यावरणातील प्राकृतिक व जैविक घटकांमुळे सजीवांच्या अधिवासाला आकार प्राप्त होतो. सजीव जन्माला येतात, वाढतात, जगतात व शेवटी मृत पावतात. सजीवांच्या या प्रक्रियेस अधिवास असे म्हणतात. म्हणजे सजीवांच्या जन्मापासून तो मृत पावेपर्यंत ज्या ज्या प्रक्रिया त्या ठिकाणी सजीवांमध्ये घडून येतात त्या सर्व प्रक्रियेस सजीवांचा अधिवास असे म्हणतात. आता पाहू परिसंस्थेची व्याख्या कोणी कोणी केली आणि कशा पद्धतीने केली त्याविषयी माहिती. सर्वप्रथम पाहू फ्रान्सिस रेमंड फोसबर्ग यांनी केलेली परिसंस्थेची व्याख्या. फ्रान्सिस रेमंड फोसबर्ग असे म्हणतात, 1 किंवा अधिक सजीवांनी त्यांच्या भौतिक आणि जैविक स्वरूपाच्या प्रभावी वातावरणाद्वारे बनविलेले कार्य करणारी परस्पर संवादी यंत्रणा म्हणजे परिसंस्था होय. त्यानंतर A.G. टान्सले यांनी जी परिसंस्थेची व्याख्या केली ती पाहू. सजीवांचा निवास व ते ज्या अधिवासात राहतात तो अधिवास यांच्या संयुक्त स्वरूपाला परिसंस्था असे म्हणतात. त्यानंतर पाहू परिसंस्थेची जोनाथन टार्ट यांनी केलेली व्याख्या. वनस्पती, प्राणी व प्राकृतिक घटक तसेच त्यांच्या अंतरक्रिया यांचा समावेश असलेली व्यवस्था म्हणजे परिसंस्था होय. आता पाहू परिसंस्थेची संरचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम कशा पद्धतीने असते त्याविषयी माहिती. वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये परस्परावलंबन असते व वनस्पती व प्राणी यांच्यातील या वैशिष्ट्यपूर्ण संबंधाला परिसंस्थेची संरचना असे म्हणतात. परिसंस्थेच्या संरचनेत जैविक आणि अजैविक घटकांचा समावेश होतो. आता पाहूया जैविक आणि अजैविक घटकांचा जो परिसंस्थेत किंवा परिसंस्थेच्या संरचनेत समावेश होतो त्यांच्याविषयी माहिती. अजैविक घटक यामध्ये भौतिक व रासायनिक घटकांचा समावेश होतो. भौतिक घटकांमध्ये तापमान, हवा, पर्जन्य, माती इत्यादींचा समावेश होतो. रासायनिक घटकांमध्ये विविध रसायनांचा समावेश होतो. जैविक घटक यामध्ये सर्व प्रकारचे सजीव म्हणजे वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो.
जैविक घटकांचे उत्पादक, भक्षक व विघटक असे 3 प्रकार पडतात. आता या 3 घटकांविषयी म्हणजे उत्पादक, भक्षक आणि विघटक यांच्याविषयी विस्ताराने माहिती पाहू. सर्वप्रथम उत्पादक. परिसंस्थेतील सर्व हिरव्या वनस्पती यांना उत्पादक असे म्हणतात किंवा या उत्पादक आहेत. सर्व हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारा स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी किंवा उत्पादक म्हणतात. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती सौर ऊर्जेचा म्हणजे प्रकाश ऊर्जेचा वापर करून त्यांचे कार्बन डायऑक्साईडमध्ये व पाण्याचे शर्करेमध्ये रूपांतर करतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. वनस्पती स्टार्च, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स व कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स यांच्या रूपात सेंद्रिय पदार्थ संपवतात. दुसरा महत्त्वाचा घटक यांच्याविषयी माहिती. प्राणी वनस्पतीचे अन्न म्हणून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भक्षण करतात, म्हणून त्यांना भक्षक असे म्हणतात. प्राण्यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वनस्पतींचे भक्षण करण्यावरून त्यांचे 3 गटात वर्गीकरण केले आहे. म्हणजे काही प्राणी हे प्रत्यक्षरित्या वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करतात आणि काही प्राणी हे जे प्राणी वनस्पतींचा अन्न म्हणून वापर केलेले आहेत त्या प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. त्यामुळे या ठिकाणी आपण शब्द वापरलेला आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वनस्पतींचे भक्षण करण्यावरून या प्राण्यांचे म्हणजे या भक्षकांचे 3 गटात वर्गीकरण केले आहे. ते कोणकोणते गट आहेत तर प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. आता प्राथमिक भक्षक याविषयी माहिती घेऊ. जे प्राणी थेटपणे वनस्पतींवर अवलंबून असतात अशा प्राण्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ जे प्राणी वनस्पतींचा अन्न म्हणून वापर करतात ते सर्व प्राणी म्हणजे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, हरिण, ससे इत्यादींना प्राथमिक भक्षक म्हणतात. द्वितीयक भक्षक. जे प्राणी प्राथमिक भक्षकांवर आपली उपजीविका करतात अशा प्राण्यांना द्वितीयक भक्षक म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, घुबड, लांडगा इत्यादी. तृतीयक भक्षक. जे प्राणी द्वितीयक भक्षकांवर आपली उपजीविका करतात अशा प्राण्यांना तृतीयक भक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ गिधाड, काही साप, काही मासे आणि मानव इत्यादींना तृतीयक भक्षक म्हणतात. आता पाहू विघटक याविषयी माहिती. मृत वनस्पती व मृत प्राण्यांचे विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणतात. म्हणजे जे सजीव मृत पावतात आणि त्यानंतर त्या मृत पावलेल्या सजीवाचे जे विघटन होते त्या सजीवाचे पर्यावरणातील अजैविक घटकांमध्ये रूपांतर होते. या रूपांतर करण्यासाठी जे सूक्ष्मजीव कारणीभूत आहेत त्या सर्व सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणतात. उदाहरणार्थ भुंगेरे म्हणजे बिटल, गांडूळ इत्यादी. आता पाहू ऊर्जा प्रवाह म्हणजे एनर्जी फ्लो याविषयी माहिती. कोणत्याही परिसंस्थेसाठी सूर्यप्रकाश म्हणजे सौर ऊर्जा हाच प्रमुख ऊर्जा स्रोत आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे वनस्पतीमध्ये साठवलेली ऊर्जा वृक्षतोड करून म्हणजे झाडाची तोड करून ते झाड वाळवून त्याचे इंधन म्हणून वापर करून अशा पद्धतीने ती साठवलेली ऊर्जा इंधन रूपाने आपल्याला मिळवता येते. सूर्यापासून मिळालेली प्रकाश ऊर्जा प्राथमिक उत्पादक घेतात व उत्पादकांनी निर्माण केलेल्या अन्नातून ती ऊर्जा इतर पातळ्यांवरच्या ग्राहकांद्वारे शेवटच्या पातळीत जाते. ऊर्जेचा बहुतेक भाग हा उत्पादकांच्या व ग्राहकांच्या प्रत्येक पातळीवर खर्च होतो. काही ऊर्जा श्वसन क्रियेत उष्णता रूपाने मोकळी होते. परिणामी पर्यावरणात
ऊर्जेचा उपयुक्त भाग कमी कमी होत जातो. याचा परिणाम म्हणून प्रत्येक ग्राहक पोषक पातळ्यांच्या क्रमात उत्पादन क्षमता पायरी पायरीने कमी होते. या ऊर्जेच्या विशिष्ट प्रकारच्या परस्पर संबंधाला अन्नस्तूप असे म्हणतात. मित्रांनो, अन्नस्तूप विषयी काही वेळानंतर आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत. आता पाहू द्रव्यांचे चक्र म्हणजे मटेरियल सायकल याविषयी माहिती. परिसंस्थेतील सजीवांच्या वाढीस कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन व हायड्रोजन यांची सातत्याने आवश्यकता असते. सजीव नाश पावल्यानंतर त्यांच्या शरीरातील मूलद्रव्य पर्यावरणात मिसळतात व त्याचा परत एकदा उपयोग सजीव आपल्या वाढीसाठी करतात. पर्यावरणातील अजैविक घटकांमधून जैविक घटकांकडे व जैविक घटकांकडून पुन्हा पर्यावरणाकडे पोषण द्रव्यांच्या होणाऱ्या चक्रकार संक्रमणास चक्रीकरण म्हणजे सायकल असे म्हणतात. निसर्गामध्ये आढळणारी महत्त्वाची चक्रे म्हणजे जलचक्र, ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर सायकल म्हणतात, नायट्रोजन चक्र म्हणजे नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन चक्र म्हणजे ऑक्सिजन सायकल, गंधक चक्र म्हणजे सल्फर सायकल, कार्बन चक्र म्हणजे कार्बन सायकल आणि फॉस्फरस चक्र म्हणजे फॉस्फरस सायकल ही महत्त्वाची चक्रे आहेत. आता पाहू अन्न साखळी म्हणजे फूड चेन याविषयी माहिती. एका विनिमय स्तरातून दुसऱ्या विनिमय स्तराकडे ऊर्जेचे संक्रमण म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होत असते. वनस्पती सौर ऊर्जेचा उपयोग करून हरित लवकांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. शाकाहारी प्राणी वनस्पती खाऊन जगतात. या शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. माणूस तसेच काही प्राणी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न ग्रहण करतात. अशा प्रकारे अन्नाचे संक्रमण वनस्पतींपासून प्राथमिक भक्षकांपासून द्वितीयक भक्षक आणि द्वितीयक भक्षकांपासून तृतीयक भक्षकांपर्यंत पोहोचते. अन्नाच्या अथवा ऊर्जेच्या या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असे म्हणतात. अन्न साखळीत ऊर्जा उच्चस्तरीय सजीवांकडे संक्रमित होत जाते. प्रत्येक टप्प्यावरील संक्रमणाच्या वेळी ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे वरच्या स्तरावर ऊर्जेचे प्रमाण कमी कमी होत जाते. आता पाहू अन्न साखळीचे प्रकार कोणकोणते आहेत त्याविषयी माहिती. अन्न साखळीतील भक्षकांच्या टप्प्यानुसार अन्न साखळीचे दोन प्रकार पडतात. दीर्घ अन्न साखळी आणि दुसरा आहे लघु अन्न साखळी. आता पाहू दीर्घ अन्न साखळी म्हणजे काय. ज्या अन्न साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक, चतुर्थक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक असे सर्व गट आढळतात त्या अन्न साखळीस दीर्घ अन्न साखळी असे म्हणतात. उदाहरणार्थ समुद्रातील पाण वनस्पती हरित लवकांच्या मदतीने ते स्वतःचे अन्न तयार करतात. त्या पाण वनस्पतींना समुद्रातील अपृष्ठवंशीय प्राणी त्याचा अन्न म्हणून वापर करतात. त्या अपृष्ठवंशीय प्राण्यांचा मासे अन्न म्हणून वापर करतात आणि माशांचा मानव अन्न म्हणून वापर करतो. तर अशा पद्धतीने उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक अशा पद्धतीने या अन्न साखळीमध्ये सर्व गट आढळलेले आहेत आणि त्यामुळे या अन्न साखळीस दीर्घ अन्न साखळी असे म्हणतात. आता पाहू अन्न साखळीचा दुसरा प्रकार लघु अन्न साखळी. ज्या अन्न साखळीत वनस्पती व प्राण्यांचे एक किंवा दोनच गट आढळतात त्यास लघु अन्न साखळी म्हणतात. उदाहरणार्थ गवत ही वनस्पती हरित लवकांच्या आणि सौर ऊर्जेच्या मदतीने प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. हरिण गवत खातो आणि हरणाचा वाघ अन्न म्हणून उपयोग करतो. तर अशा पद्धतीने उत्पादक आणि भक्षक असे दोन प्रकार या अन्न साखळीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे
ही लघु अन्नसाखळी आहे. आता पाहू अन्नजाळे म्हणजे फूड वेब याविषयी माहिती. अनेक प्रकारच्या सजीवांच्या जटिल समुदायात अन्न शृंखला तयार होतात, त्यांना अन्नजाळे म्हणतात. एकाच परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्यातील सजीव एकापेक्षा अनेक पोषण पातळ्यांमध्ये असतात. अन्नसाखळ्यातील सर्व स्तरावर मानव आहे, कारण तो सर्वभक्षक आहे व तो अनेक मार्गांनी अन्नजाळ्यातून आपले भक्ष्य मिळवतो. आणि शेवटी आपण माहिती पाहणार आहोत अन्नस्तूप म्हणजेच फूड पिरॅमिड विषयी. अन्नसाखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकांपासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते. म्हणजे या ठिकाणी जसा पिरॅमिडचा आकार आहे अशा पद्धतीने त्रिकोणी आकार, म्हणजे अन्नसाखळीतील अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत जसजसे जाऊ तसे तसे त्यातील ऊर्जेचे प्रमाण हे कमी होत जाते. म्हणजे या ठिकाणी ऊर्जेचे प्रमाण जास्त असेल, या ठिकाणी कमी, या ठिकाणी पुढे कमी आणि शेवटी उच्च स्तरावर सर्वात कमी असेल. प्रत्येक टप्प्यावर वरच्या स्तरावरील भक्षकाला अन्न घटकांचा व ऊर्जेचा कमी भाग मिळतो. अन्नसाखळीत निम्न स्तरावर घटक संख्या व त्यांचे एकत्रित वजन जास्त असते. या साखळीत वर जसे जावे तसे प्राप्त होणाऱ्या अन्न पदार्थांचे वजन घटत जाते. प्रत्येक स्तरावर ही घट 10:1 या प्रमाणात होते. सर्वात निम्न स्तरावर उत्पादक व क्रमाक्रमाने वरच्या स्तरावर प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक यांची मांडणी केल्यास होणारी रचना किंवा स्तूप अथवा मनोऱ्याप्रमाणे दिसते आणि त्यामुळे या रचनेला अन्नस्तूप किंवा मनोरा असे म्हणतात. तर अशा पद्धतीने मनोऱ्याप्रमाणे ही रचना होते आणि त्यामुळेच याला अन्नस्तूप किंवा मनोरा असे म्हणतात. अन्नस्तूपाच्या शिरोभागी मानव हा प्राणी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण परिसंस्थेविषयी विस्ताराने माहिती घेतली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अभिनव स्टडीजवरील माहितीपर व्हिडिओंचे अपडेट सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.